नमस्कार मंडळी, मी किशोरी आणि आर्विकेश ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी जरा उशिराच व्लॉगला सुरुवात केलेली आहे. आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 1. आता आम्ही चालले आहोत बाहेरगावी. बाहेरगावी म्हणजे आमचं मूळ जे गाव आहे भंडारा, तर तिथे जात आहोत. तिथे एक कार्यक्रम आहे आणि आमचे थोडे काही दुसरेसुद्धा कामं आहेत. तर त्यामुळे आता आम्ही निघत आहोत. गाडी सांगितलेली आहे, यायची आहे. तर आता थोड्या वेळात येईलच गाडी आणि मग आम्ही निघूत. आणि एक कार्यक्रम आहे, तर ते म्हणजे माझ्या पुतण्याकडे कार्यक्रम आहे. म्हणजे जे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत ना, तर त्यांच्या सुनेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी म्हणून आम्ही जात आहोत. आता तयारी मी काही आता इथे घरी केलेली नाही आहे, तिथे गेल्यानंतरच मग करीन, कारण सायंकाळचा कार्यक्रम आहे आणि दुपारी थोडे बाहेरचेही कामं करून घ्यायचे आहेत. तर त्यामुळे मग तिथे गेल्यानंतरच मग आम्ही तयारी करू. आणि तिथे आहेत बरेच घरं आहेत, तर माझ्या दिरांच्या घरी जाऊन मग तिकडेच तयारी करू आणि सोबतच जाऊ मग सगळेजण. तर मग तुम्हाला मी पुढे दाखवते कार्यक्रम कसा होतो, काय होतो तर. आणि आज आहे गुड फ्रायडे, तर गुड फ्रायडेच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला, आता थोड्या वेळात गाडी येईलच. आमची तयारी झाली आहे, दोघांची पण तयारी झालेली आहे आणि आता निघतो आम्ही थोड्या वेळात. आमची गाडी आलेली होती आणि मग आता आम्ही निघालेलो आहोत भंडारा येथे. तर नागपूरवरून भंडारा जवळजवळ 65 किलोमीटर आहे आणि 1.25 ते 1.5 तास लागतो भंडाराला पोचायला. तिथे गेल्यानंतर मग माझे बाहेरचे काही कामं आहेत, तर ते पहिले आटोपून घेऊ आणि मग आम्ही कार्यक्रमासाठी जाणार आहोत. आम्ही भंडाऱ्याला पोहोचल्यानंतर आमचे काही कामं केले आणि त्यानंतर मग आता मी ह्या दुकानामध्ये आलेली आहे. तर इथे मला शेवया, पापड, कुरड्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि हे खूप छान असं दुकान आहे. आणि मी बाजूलाच इथे त्यांचं जे पॉम्पलेट आहे ना, तर ते दिलेलं आहे की काय काय तिथे मिळते म्हणून. आणि हे जे दुकान आहे ते राजीव गांधी चौकामध्ये भंडारा येथे आहे. जर तुम्हाला काही पाहिजे असलं ना, तर तुम्ही नक्की घेऊ शकता इथून. आणि छान रिझनेबल रेटमध्येच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पूजेचं पण भरपूर साहित्य आहे आणि उन्हाळी वाळवणाचे जे काही पदार्थ आहेत ना, तर ते सुद्धा इथे मिळतात. मी दरवर्षी इथूनच घेत असते, तर मी काही घेतलेले आहे, शेवया, पापड, कुरड्या. त्यानंतर मग माझ्या दिराकडे गेले, तिथून तयारी केली आणि आता पोहोचलेलो आहोत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर बाहेर खूप सुरेख अशी ही रांगोळी काढलेली आहे. आणि ह्या माझ्या जाऊबाई आहेत. हा माझा पुतण्या आहे, तर यांच्याकडे डोहाळ्याचा कार्यक्रम होता.
आणि इथे बघा खूप सुरेख अशी सजावट केलेली आहे. मध्ये बाळकृष्ण ठेवलेला आहे आणि सभोवताल 56 भोग लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खरंच खूप छान असं हे डेकोरेशन केलेलं होतं. अगं बाई बाई असं म्हणतात ज्ञानवंत धाडसी शूर पराक्रमी बाळ आमच्या काहीला होणार. माझंच वाटण ना आवडलं पाय सोडत नाहीये त्याची जास्त करतात जवाई फरवरी महिन्यामध्ये झाली 19 तारखेला
बाबा पण बाबांचं पोस्टर आहे ते. कशा स्माईल कर. वाव, इकडे बघ. तुझं नाव सांग. नाव काय? नाव सांगून दे. हा, द्विजा. द्विजा. आणि बाळाची मम्मी आहे इकडे पहा. ए मम्मी हाय म्हण. माझ्या व्लॉग मध्ये हाय करून दे. बाळकृष्ण पेढाच काढला होता. आणि आता बाळकृष्ण, आता आहे राधा. तर खूप छान असा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आणि जेवण केलं त्यानंतर मग आम्ही सर्वांनी ते व्हिडिओ काही माझ्याकडनं शूट करण्यात आले नाही. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत परत नागपूरला यायला.
आता पोहोचलो आहोत आणि रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. कार्यक्रम वगैरे खूप छान झाला आहे. तर आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच संपवते. पुन्हा आपण भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. सगळ्यांनी काळजी घ्या.